ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯ ನಿರ್ಣಯ ಮಂಡಳಿಯು ಜೂನ್ 2024 ಪರೀಕ್ಷೆ 2 ಮಾದರಿ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡೋಣಂತೆ. ವಿಷಯ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ. ಮೊದಲ ಮೇನಲ್ಲಿ 4 ಆಯ್ಕೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಈ ಆಯ್ಕೆಗಳನ್ನು ಆಧರಿಸಿ ಸಂಕೇತಾಕ್ಷರ ಸಮೇತ, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ABCD ಇರುತ್ತಲ್ಲ, ಇದರ ಸಮೇತ ನಾವು ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಹಾರ್ ಶಬ್ದಕ ವಿಲೋಮ್ ಶಬ್ದ ಹೈ. ಹಾರ್ ಜೀತ್, ಇಲ್ಲಿ ಬಿ ಜೀತ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. ಹಾಗೆಯೇ ನರ್ ಶಬ್ದಕ स्त्रीलिंग रूप है, डी नारी. निम्नलिखित में एक वचन शब्द है चट्टान, ये चट्टान सही उत्तर होगा. जागना शब्द का प्रथम प्रेरणार्थक क्रिया रूप जगाना, सी जगाना. कवींद्र शब्द में संधि है, कवि प्लस इंद्र, कवींद्र दीर्घ संधि है. ದ್ವಿಗು समास का उदाहरण लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ನಂಬರ್ ಬರುತ್ತೆ ये शताब्दी. ಇಂಟರ್ನೆಟ್ का अर्थ क्या है ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಇದರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ವಿರಾಮ ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕು. ಅಂದರೆ ಈ ಚಿಹ್ನೆ ಯಾವುದು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕು. ಯಾವುದು? ಡಿ ಪ್ರಶ್ನವಾಚಕ್. रमेश डैश पत्र लिखता है, ಇಲ್ಲಿ रिक्त स्थान में सही कारक चिन्ह लिखिए. रमेश कलम से, ಇಲ್ಲಿ से ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕು. से पत्र लिखता है. नेक्स्ट में बंदु प्रथम 2 शब्दों को के सूचित संबंधों को अनुरूप तीसरे शब्द लिखिए ಅಂತ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿತ ಶಬ್ದ लिखिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ नीम कौड़ी का स्वाद कड़वा, सेब का स्वाद मीठा ಅಂತ ಬರೀಬಹುದು, ಅಥವಾ ರಸೀಲಾ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ನಾವು ಆನ್ಸರ್ ಆಗಿ ಬರೀಬಹುದು. नेक्स्ट रेखा चित्र गिल्लू, व्यंग्य रचना ईमानदारों के सम्मेलन में. कर्नाटक के पश्चिम में अरबी समुद्र है. कर्नाटक के दक्षिण में क्या है? नीलगिरी पर्वतमालाएं. बलभद्र बलराम जसोदा यशोदा. ಮೂರನೆಯ ಮೇನೇನಿದೆ, ಒಂದೊಂದು ಸಂಪೂರ್ಣ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಬರೀಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, लेखक परसाई जी को कहाँ ठहराया गया? लेखक परसाई जी को होटल के एक बड़े कमरे में ठहराया गया था ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ವರ್ಡ್ ಇದೆ, ಕಹಾ ಅಂತ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಅಲ್ಲಿ ಇದನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕು, ಇದನ್ನು ಫುಲ್ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಬೇಕು. नेक्स्ट साधोराम कहाँ काम करता था? साधोराम धीरज सक्सेना के घर में काम करता था ಅಂತ ಬರೀಬೇಕು. अभिनव मनुष्य विजयी बनकर कहाँ आसीन हो है? प्रकृति पर, ಇಲ್ಲಿ ಕಹಾ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದೆಯಲ್ಲ, ಪ್ರಕೃತಿ ಪರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಬರೀಬೇಕು. नेक्स्ट ಏನಿದೆ, मातृभूमि के वन उपवन कैसे हैं? मातृभूमि के वन उपवन फल फूलों से भरे हुए हैं ಅಥವಾ युक्त हैं ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬರೀಬೇಕು. नेक्स्ट प्रेमचंद जी को किस बात का गम हुआ? ಇವು 2 ಅಂಕದ ಕ್ವೆಶ್ಚನ್ಗಳು. ಎಷ್ಟು? 16 ಅಂಕಗಳಿಗೆ ಎಷ್ಟಿರ್ತವೆ? 8 ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಇರ್ತವೆ. प्रेमचंद जी को 4 आने पैसे खोने का इतना गम न हुआ जितना समाज के इस चारित्रिक पतन का ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬರೀಬೇಕು. आदिवासी दोस्त जंगल की ओर क्यों चल पड़े? यह प्रश्न ಇದು ಯಾವ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೆ? दुनिया में पहला मकान. आदिवासी दोस्त मकान बनाना चाहते थे, पशुओं से मकान बनाने का तरीका जानने के लिए जंगल की ओर चल पड़े. ಈ ರೀತಿ ಪಾಯಿಂಟ್ ವೈಸ್ ಕೂಡ ನೀವು ಬರೀಬಹುದು. धीरज सक्सेना बुद्धिमान रोबोट क्यों रखना चाहते थे? रोबोट पाठದ प्रश्ने. नाती पोतों को होमवर्क कराने के लिए और वर्ड प्रोसेसर पर अपना काम संभालने के लिए धीरज सक्सेना बुद्धिमान रोबोट रखना चाहते थे. बाल शक्ति के बच्चे गांव की गंदगी कैसे दूर करते हैं? बाल शक्ति पाठದಿಂದ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂತಹ 2 अंकದ ಪ್ರಶ್ನೆ. रोज 1 घंटा गांव की सफाई में लगाते हैं. गांव का कूड़ा डालने के लिए एक निश्चित जगह बनाते हैं. सभी को उसी जगह कूड़ा डालने को कहते हैं. ಅಂದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರು 2-3 ಅಂಶಗಳನ್ನು ನೀವು ಬರೀಬೇಕು. कृष्ण अपनी माता यशोदा से क्या क्या शिकायतें करता है? कृष्ण ಇದು ಸೂರ್ಶ್ಯಾಮ್ ಪದ್ಯದಿಂದ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಶ್ನೆ. ಕೃಷ್ಣ ತಾಯಿ ಯಶೋದೆಯ ಬಳಿ ಹೋಗಿ ಯಾವ್ಯಾವ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸ್ನ, ಶಿಕಾಯತೆ ಅಂದರೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. भाई बलराम बहुत चिढ़ाता है, कहता है माँ यशोदा ने जन्म नहीं दिया बल्कि मोल लिया गया है. बार बार पूछता है तुम्हारे माता पिता कौन हैं? नंद और यशोदा गोरे हैं, तुम क्यों काले हो?
ग्वाल मित्र बलराम की बातें सुनकर चुटकी बजा बजा कर क्या करते हैं, ಹಸ್ತೆ हैं. ಇದರಲ್ಲಿ 2-3 ಅಂಶಗಳನ್ನು ನಾವು 3-4 ಅಂಶಗಳನ್ನು ಅಥವಾ 2-3 ಅಂಶಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ ಕವಿತಾ ಕಾ ಆಶಯ ಸ್ಪಷ್ಟ ಕೀಜಿಯೇ. ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯ ಪದ್ಯದ ಆಶಯವನ್ನು ನಾವು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಬೇಕು. ರಾಮಧಾರಿ ಸಿಂಗ್ ದಿನಕರ್ಜಿ ಅವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪದ್ಯದ ಸಾರಾಂಶ ಅಥವಾ ಅದರ ಆಶಯ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. स्नेह मानवीयता भाईचारा आदि का महत्व समझाना है. मानव मानव से प्रेम का रिश्ता जोड़ना है. स्वयं को पहचानना है. आपस की दूरी को मिटाना है. बुद्धि पर चैतन्य उर की जीत होना है. नेक्स्ट, शनि का वायुमंडल किन किन गैसों से बना है अथवा शनिश्चर का अर्थ क्या है. हाइड्रोजन, हीलियम, मीथेन तथा एमोनिया गैसों से बना है. कौन सा शनि का वायुमंडल अथवा ಅಂತ ಕೇಳಿದಾರಲ್ಲ, शनिश्चर का अर्थ धीमी गति से चलने वाला आकाश के गोले पर शनि ग्रह बहुत धीमी गति से चलता दिखाई देता है. 24ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಮತ್ತು 2 ಅಂಕದ ಕೊನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ. पाठ में सत्य के स्वरूप को कैसे उजागर किया गया है. ಇದು 2ನೆಯ ಒಂದು ಪಾಠದ ಅಂದರೆ ನಾಳೆಟಲ್ನ 2ನೇ ಪಾಠ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಮಹಿಮಾದಿಂದ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಕೊನೆಯದು, कार्य शिविर के अंत में छात्रों को मीना मैडम ने क्या संदेश देती हैं. ನಾಗರಿಕ ಕರ್ತವ್ಯ ಇದರಿಂದ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ. ಇದಾದರೂ ಓದ್ಬೋದು, ಇದಾದರೂ ಓದ್ಬೋದು. ನಾವು 2ರಲ್ಲಿ ಒಂದನ್ನು ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗಬೇಕು. सत्य बहुत ही भोला भाला, बहुत ही सीधा साधा है. सत्य दृष्टि का प्रतिबिंब है, ज्ञान का प्रतिलिपि है. ज्ञान आत्मा की वाणी है. जो कुछ भी आंखों से देखा उसे बिना नमक मिर्च लगाए बोलना ही सत्य है. ಈ ಮೀನಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದೇಶ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಇಲ್ಲಿ ಅಥವಾದಲ್ಲಿ ನಾವು आज के बच्चे कल के नागरिक हैं. नागरिक कर्तव्यों का पालन करना शुरू करो. आपके हित के साथ देश का कल्याण भी होगा. ಈ ರೀತಿ ಮೀನಾ ಮೇಡಮ್ ಅವರು ಹೇಳಿದರು. ಈಗ 5ನೇ ಮೇನ್ನ ನಾವು ನೋಡೋದಾದರೆ ಅಲ್ಲಿ 3-4 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಬರೀರಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಒಟ್ಟು 9 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಇರ್ತವೆ, 27 ಅಂಕಗಳಿಗೋಸ್ಕರ. गिल्लू के प्रति लेखिका अपने प्रेम कैसे प्रकट करती है बताइए. ಗಿಲ್ಲುವನ್ನು ಈ ನಮ್ಮ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರು ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು, ಅದನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕು. घायल गिल्लू को हौले से उठाकर अपने कमरे में लाती है. रुई से रक्त पोंछती है. घावों पर पेंसिलिन का मरहम लगाती है. प्यार से गिल्लू कहकर बुलाती है. फूल रखने की डालियों में घर बनाती है. खाने के लिए काजू और बिस्कुट देती है. थाली के पास बिठाकर चावल का एक एक दाना बड़ी सफाई से खाना सिखाती है. अंतिम समय में हीटर जलाकर उष्णता देने की कोशिश करती है. सोनजूही लता के नीचे किसकी गिल्लू की समाधि बनाती है. ಇದರಲ್ಲಿ 3-4 ಅಂಶಗಳನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕು. पंडित राजकिशोर के मानवीय व्यवहार का परिचय दीजिए ಅಂತ ಇದು 3 ಅಂಕಕ್ಕೆ ಕೇಳಿದ ನೋಡ್ರಿ. ಕಾಮನ್ ಆಗಿ 4 ಅಂಕಕ್ಕೆ ಕೇಳ್ತಾರೆ. पंडित राजकिशोर ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಬಹುದು ಅಥವಾ बसंत ಬಗ್ಗೆ ಕೇಳಬಹುದು. पंडित राजकिशोर किशनगंज में रहते थे. मजदूरों के नेता थे. मजदूरों की बस्ती में जाकर लेक्चर देते थे. बसंत की सहायता करने के लिए एक छलनी खरीदते हैं. मोटर दुर्घटना में घायल बसंत का इलाज करवाते हैं. उसे अस्पताल ले जाने का प्रबंध भी कराते हैं अथवा करते हैं. गरीब और कंगालों के प्रति हमदर्दी दिखाते हैं. परोपकारी गुण के व्यक्ति थे. कौन? पंडित राजकिशोर. सोशल नेटवर्किंग का परिचय दीजिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सोशल नेटवर्किंग ಇದು ತುಂಬಾ इंपॉर्टेंट ಆದ ಪ್ರಶ್ನೆನೇ. सोशल नेटवर्किंग एक क्रांतिकारी खोज है. दुनिया भर के लोगों को एक जगह पर ला खड़ा कर दिया है. फेसबुक, आर्कुट, ट्विटर आदि इसके साइट्स हैं. देश विदेश के लोगों की रहन सहन, खान पान, वेशभूषा आदि का परिचय होता है. शीघ्रातिशीघ्र इसका प्रभाव समाज पर पड़ता जा रहा है. कर्नाटक की शिल्पकला और वास्तुकला का वर्णन कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, कर्नाटक की शिल्पकला और वास्तुकला अनोखी है. बदामी, ಇದು ಬಾದಾಮಿ ಅಂತ ಇದೆ, ಬದಾಮಿ ಅಂತ ಓದ್ಕೊಳ್ರಿ. ಬದಾಮಿ, ಐಹೊಳೆ, ಪಟ್ಟದಕಲ್ಲು, ಬೇಲೂರು, ಹಳೆಬೀಡು, सोमनाथपुर मंदिर के पत्थर की मूर्तियां सजीव लगती हैं. श्रावण बेलगोला में गोमटेश्वर की एक शिला प्रतिमा है. विजयपुरा में गोल गुंबज की विस्परिंग गैलरी वास्तुकला का अद्वितीय दृष्टांत है. मैसूर का राजमहल कर्नाटक के वैभव का प्रतीक है. प्राचीन सेंट फिलोमिना चर्च और पुरातत्व वस्तु संग्रहालय अत्यंत आकर्षणीय हैं. महिला की साहस गाथा पाठ से क्या सीख मिलती है बताइए.
महिलाएं भी साहस में पुरुषों से कम नहीं हैं। साहस गुण, दृढ़ निश्चय, अथक परिश्रम, मुसीबतों का सामना करना आदि आदर्श गुण सीखते हैं। बिचेंद्र पाल से प्रेरणा पाकर छात्र साहसी भाव अपना लेते हैं। नेक्स्ट प्रश्न नोड़ोಣ. कविता में मातृभूमि की विशेषताओं का वर्णन कैसे किया गया है ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, मातृभूमि अमरों की जननी है। गांधी, बुद्ध और राम उर्मे मातृभूमि के उर्मे शाहिद हैं। हरे भरे और सुहाने हैं। मातृभूमि के खेत हरे भरे और सुहाने हैं। यहाँ के खेत या वन उपवन फल फूलों से भरे हुए हैं। मातृभूमि के अंदर अपार खनिज संपदा है। मुक्त हस्त से माँ सुख संपत्ति बांट रही है। ಭಾರತ ಮಾँ के एक हाथ में न्याय पताका है और दूसरे हाथ में ಜ್ಞಾನ ದೀಪ है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ಇದನ್ನು ಅವರ ಸ್ವರೂಪವನ್ನು ವರ್ಣಿಸಬೇಕು. समय की पहचान कविता की अंतिम 4 पंक्तियों का आशय स्पष्ट कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಇದು ತುಂಬ इंपॉर्टेंट. मन लगाकर काम करना चाहिए, अपनी आत्मा पर विश्वास करना चाहिए, संदेश को भगा देना चाहिए, सब समय सुसमय है, समय को खोने से हमेशा के लिए पछताना पड़ता है. ಇಲ್ಲಿ ಭಾವಾರ್ಥಕ್ಕೋಸ್ಕರ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಏನು ಕೇಳ್ತಾರೆ, ಈ ಒಂದು ತುಳಸಿಕೆ ದೋಹೆಯಿಂದ ಈ ದೋಹೆ ಕೇಳ್ತಾರೆ. ಕಾಮನಾಗಿ 1ನೇ ದೋಹೆ, 3ನೇ ದೋಹೆ ಮತ್ತು 5ನೇ ದೋಹೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು. ಇವನ್ನು ಓದ್ಕೊಂಡಾದ್ಮೇಲೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ನೆಕ್ಸ್ಟ್ ದೋಹೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಅಂದರೆ 2ನೇ ಮತ್ತು ದೋಹೆಯನ್ನು ಕೂಡ ಓದ್ಕೊಳ್ಳೋಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಮೊದಲು ಇದನ್ನು ನಾವು ಇದು ಮಾಡೋಣ. प्रस्तुत दोहे के द्वारा तुलसीदास जी कहते हैं कि जिस तरह देहरी पर दिया रखने से घर के भीतर तथा आंगन में प्रकाश फैलता है, उसी तरह राम नाम जपने से मानव के आंतरिक और बाह्य शुद्धि होती है ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ಬರೆದು ಈ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನಾಗಿ ಬರಿಬೋದು ಅಥವಾ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ಬರಿಬೇಕು. गद्यांश के अनुवाद कन्नड़ या अंग्रेजी में कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ क्वेश्चन, कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है और इसकी राजधानी बेंगलुरु है. यहाँ देश विदेश के लोग रहते हैं. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಮಾತನಾಡುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ಮತ್ತು ಇದರ ರಾಜಧಾನಿಯಾಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ದೇಶ ವಿದೇಶದಿಂದ ಜನರು ಬಂದು ನೆಲೆಸಿದ್ದಾರೆ. ಕನ್ನಡ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಈಸ್ ಬೀಯಿಂಗ್ ಸ್ಪೋಕನ್ ಇನ್ ಕರ್ನಾಟಕ. ಬೆಂಗಳೂರು ಈಸ್ ಇಟ್ಸ್ ಕ್ಯಾಪಿಟಲ್. ಪೀಪಲ್ ಫ್ರಮ್ ಅಕ್ರಾಸ್ ದ ಗ್ಲೋಬ್ ರಿಸೈಡ್ ಹಿಯರ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ 5-6 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ 4 ಅಂಕದ 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾರೆ. ಜೈನುಲ್ ಅಬ್ದೀನ್ का ಪರಿಚಯ दीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಕಾಮನ್ ಆಗಿ ಇದು ಬಸಂತ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿಂದ ಕೇಳ್ತಾರೆ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಮೇರಾ ಬಚಪನ್ನಿಂದ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಕಲಾಂ के व्यक्तित्व का निर्माण में जलालुद्दीन का क्या योगदान है स्पष्ट कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಜೈನುಲ್ ಅಬ್ದೀನ್ ಅವರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರ ತಂದೆ, ಇನ್ನು ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರು ಅವರ ಭಾವ. ಮೊದಲು ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರ ಬಗ್ಗೆ ನೋಡೋಣ. जैनुल अब्दीन अब्दुल कलाम जी के पिता थे. अच्छी औपचारिक शिक्षा नहीं हुई थी लेकिन बुद्धिमान थे. धनी व्यक्ति नहीं थे पर उदार स्वभाव के थे. आडंबरहीन व्यक्ति थे. अनावश्यक और ऐशो आराम वाली चीज़ों से दूर रहते थे. नौकाएं बनाना का काम करते थे. पक्षी लक्ष्मण शास्त्री उनके अभिन्न मित्र थे. ಈಗ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಬರೀಬೇಕಂದ್ರೆ ಇವೆರಡು ಪಾತ್ರಗಳು ಮೇರಾ ಬಚಪನ್ ಪಾಠದಲ್ಲಿ ತುಂಬ ಮುಖ್ಯವಾದಂತಹ ಒಂದು ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ಸು. ಇವನ್ನ ನಾವು ಓದ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕು. जलालुद्दीन कलाम के आंतरिक मित्र थे. कलाम को आज़ाद कहकर पुकारते थे. रोज़ शाम को घूमने जाते और आध्यात्मिक विषयों पर बातें करते. हमेशा शिक्षित व्यक्तियों, वैज्ञानिक खोजों, समकालीन साहित्य और चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताकर कलाम को सीमित दायरे से बाहर निकालकर नई दुनिया का बोध कराया. ಈ ಒಂದು ಇಷ್ಟು ಏನಿದೆಯೋ ಇದು ಕೂಡ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಆಗುತ್ತೆ. ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರು ಅವ್ರ ಹತ್ರ ಯಾವ ವಿಷಯ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅಥವಾ ಅವರ ಸೀಮಿತ ಒಂದು ಪರಿಧಿಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ತರೋದಕ್ಕೆ ಇವರ ಪಾತ್ರ ಏನು, ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರ ಪಾತ್ರ, ಇವೆಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೂ ಇದು ಉತ್ತರ ಆಗುತ್ತೆ. ಇದು ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು, ನೋಡ್ಕೊಳ್ರಿ. पूरे इलाके में सिर्फ जलालुद्दीन ही अंग्रेजी में लिख सकते थे. जलालुद्दीन को बाहरी दुनिया का बड़ा ज्ञान था. ಈಗ 35ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ನಿಮ್ಮ ಫೇವ್ರೇಟು. ಈ ಒಂದು ಕೋಶಿಶ್ ಕರ್ನೆ ವಾಲೋं की कभी हार नहीं होती है ಒಂದು ಪದ್ಯವನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕು. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. ಈ ಒಂದು ಪದ್ಯಾಂಶವನ್ನು ನಾವು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಬರಿಬೇಕು. ಇದು ತುಂಬ ಮುಖ್ಯ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಕವಿಯ ಹೆಸರು ಕೂಡ ನೀವು ಇಲ್ಲಿ ನಮೂದಿಸಬಹುದು. ಇದು ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ಇರುತ್ತೆ. ಈ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ನ ಓದ್ಕೋಬೇಕು. ಈ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ನೋಡ್ರಿ,
गांधी जी किसे अपना धर्म मानते थे, अहिंसा और सत्य को। रविन्द्रनाथ टैगोर ने गांधी जी को महात्मा का दर्जा क्यों दिया ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ गांधी जी के गुणों से प्रभावित होकर। गांधी जी का जीवन किसके प्रति समर्पित था, मातृभूमि को समर्पित था। गांधी जी का मूल मंत्र क्या था, सादा जीवन उच्च विचार। ಇವನ್ನು ನಾವು ಬರಿಬೇಕು. ನಾಳೆ ಇನ್ನೊಂದು ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ಕೇಳ್ತಾರೆ, ಅಲ್ಲದೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನಾವು ಅಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಬೇಕು. ಈಗ 37ನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ, 12 ಅಥವಾ 15 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ನಾವೇನು ಬರೀಬೇಕು, ಎಸ್ಸೆ ಬರೀಬೇಕು, ನಿಬಂಧ ಬರೀಬೇಕು. ಪ್ರಬಂಧ, ಇಲ್ಲಿ ಮೇರಾ ಪ್ರಿಯ ಕರ್ನಾಟಕ ಅಂದರೆ ನಾವು ನಮಗೆ ಪಾಠ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದ, ಆ ಒಂದು ಪಾಠದಿಂದನೂ ಕೂಡ ನಾವು ಒಂದಷ್ಟು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾವನೆಯನ್ನು ಬರೀಬೇಕು, ವಿಷಯ ವಿಸ್ತಾರವನ್ನು ಬರೀಬೇಕು, ಕರ್ನಾಟಕದ ವಿಶೇಷತೆಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕು, ಮತ್ತು ನಾವು ಉಪಸಂಹಾರನ ಬರೀಬೇಕು. ಜನಸಂಖ್ಯೆಗೆ ಸಮಸ್ಯೆ ನಿಮ್ಮ ಪಾಠದಲ್ಲೇ ಇದೆ, ಅದರ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಬರೀಬೇಕು, ಜನಸಂಖ್ಯಾ ವೃದ್ಧಿಗೆ ಕಾರಣ ಬರೀಬೇಕು, ಪರಿಣಾಮ ಉಪಚಾರ ಬರೀಬೇಕು, ಉಪಸಂಹಾರ ಬರೀಬೇಕು, ಮತ್ತು ಸಮಯಿಕ ಮಹತ್ವ ನಿಮ್ಮ ನಾಣ್ಯಟೇಲಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಇವನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾವನೆಗೆ 1 ಅಂಕ, ವಿಷಯ ಪ್ರವೇಶಕ್ಕೆ 2 ಅಂಕ, ಉಪಸಂಹಾರ ಇದಕ್ಕೆ 1 ಅಂಕ, ಒಟ್ಟು 4 ಅಂಕಗಳು ಈ ರೀತಿ ನಾವು ಪಡ್ಕೋಬಹುದು. ಮತ್ತು ಕೊನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ 38ನೇ ಪ್ರಶ್ನೆ, 9ನೇ ಮೇನು, 5 ಅಂಕದ ಒಂದೇ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇದು ಒಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ಪತ್ರ, ನಾವು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಈ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದನ್ನು ನಾವು ನೀಟಾಗಿ ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಪತ್ರ ಅಂತಲೂ ಕೂಡ ನಾವು ಕರಿಬೋದು. ಇಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಅಡ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಅರ್ಧ ಅಂಕ, ಮತ್ತು ಯಾರಿಗೆ ಬರಿತಾ ಇದ್ದೀವಿ ಅವರಿಗೆ ಆ ಒಂದು ಅಡ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಅರ್ಧ ಅಂಕ, ವಿಷಯವನ್ನು ನಾವು ಬರಿತೀವಲ್ವ, ವಿಷಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು 2 ದಿನಕ್ಕೆ ಚುಟ್ಟಿ ಕೇಳಿ ಅಂತ ಏನು ಬರಿತೀವಲ್ವ ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಅಂಕ, ಸಂಬೋಧನ್ ಮಾನ್ಯ ಗುರೂಜಿ ಅಥವಾ ಈ ಥರ ಬರಿತೀವಲ್ವ ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಅಂಕ, ಪತ್ರದ ಕಳೆವರ ಅಂದರೆ ಪತ್ರದ ಒಕ್ಕಣೆ ಏನಿರುತ್ತೋ ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಅಂಕ, ಮತ್ತು ಧನ್ಯವಾದ ಗುರೂಜಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಬರೆದು, ಮತ್ತು ಕೆಳಗಡೆ ಆಪ್ಕ ಛಾತ್ರ ಅಥವಾ ಆಪ್ಕಿ ಛಾತ್ರ ಅಂತ ಬರಿತೀವಲ್ವ ಅದಕ್ಕೆ ಅರ್ಧ ಅಂಕ, ಒಟ್ಟು 5 ಅಂಕಗಳನ್ನು ನಾವು ಈ ರೀತಿ ನಾವು ಪಡೆಯಬಹುದು. ಒಟ್ಟು 5 ಅಂಕಗಳನ್ನು ಈ ರೀತಿ ಪಡೆಯಬಹುದು. ತುಂಬ ಈಸಿ. ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋವನ್ನು ನೀವು ನೋಡಿದ್ರೆ ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಗೆ ಪತ್ರ ಬರೀಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿವರಣೆಯನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತೆ ಸಿಗೋಣ. ಧನ್ಯವಾದ.